भगवान बुद्ध म्हणाले, आपलं हे जे जीवन आहे, ही 3.5 हाताची काया जी आपल्याला आपल्या पुण्यकर्माने कुशल कर्माने लाभली आहे, खरं तर ही मटक्या समान आहे, मडक्या समान आहे असं भगवंताचं वचन आहे। ज्याप्रमाणे एखाद्या कुंभाराकडे मडकी तयार केल्या जातात, तेव्हा ती काही छोटी, काही मध्यम आकाराची तर काही मोठी मोठी असतात। चिखलापासून जेव्हा ती मटकी तयार करण्यात येतात, तेव्हा बनवतानाच काही फुटतात, काही बनवून झाल्यानंतर सुकायला जेव्हा ठेवली जातात तेव्हाही काही फुटतात। सुकल्यानंतर त्या कशामध्ये म्हणतात टाकतात त्याला भाजण्यासाठी भट्टीमध्ये जेव्हा त्याला ठेवतात, ते ठेवतानाही काही फुटतात। जेव्हा भाजल्या जाते पूर्ण त्याला त्या अंगारावरती, तर भाजता भाजताच काही फुटतात, काही भाजून झाल्यानंतर काढताना फुटतात, तर काही काढून झाल्यानंतर दुकानात नेताना फुटतात, आणि काही जेव्हा लोक विकत घेतात आपल्या घरी घेऊन जातात, तर त्यांना रस्त्यात जातानाही फुटू शकतात। आणि काही त्या म्हणजे ज्याने घेतलाय त्याने घरी नेल्यावर त्यात पाणी ओतल्यावर तेव्हाही त्याला चीर पडू शकते आणि फुटू शकतात। मग ती मटकी छोटी असो, मध्य आकाराची असो की मोठ्या आकाराची असो, पण मटके तयार करताना पासून ते एखाद्या घरी गेल्यानंतर त्यात पाणी टाकेपर्यंत त्याची गॅरंटी नाही आहे, त्याचा भरोसा नाही आहे, त्याचा विश्वास नाही आहे। अगदी भगवान म्हणाले, हे शरीर सेम सारखं तसंच आहे। म्हणून कधी कुणाला आईच्या उदरात असतानाच मृत्यू होतो, एखाद्या महिन्याचं म्हणजे बाळ असेल, मासाचा गोळा असतो, खरं तर ते 1 महिना 2 महिने 3 महिने जरी गर्भामध्ये असेल, तर काहीतरी कारण काहीतरी निमित्त मात्र तयार होते, आणि त्या गर्भातच 1 महिन्याचं 2 3 4 5 6 7 8 9 महिने 9 दिवस झाले आहेत, तरी सुद्धा काहीतरी निमित्त मात्र ठरते, एखादा आजार दिवस कमी आहे काय वगैरे वगैरे, आणि तिथे आईच्या उदरातही मृत्यू येऊ शकतो। नुकतंच जन्मलेलं बाळही मृत्युमुखी पडू शकते। अगदी एका रात्रीतून, एका दिवसातून, एका आठवड्यातून, 15 महिन्यातूनही बाळ मरू शकते, 6 महिन्याचंही बाळ मरू शकते, 1 वर्षाचं 2 3 4 5 6 7 8 100 पर्यंत जरी मोजत गेलो तर मृत्यू हा कधीही येऊ शकतो। मृत्यू आपलं सौंदर्य कुरूपपणा पाहत नाही, मृत्यू आपली गरिबी श्रीमंती पाहत नाही, मृत्यू आपलं ज्ञान आणि अज्ञानपणा पाहत नाही, मृत्यू आपलं वय पाहत नाही, मृत्यू आपली जात पाहत नाही, मृत्यू आपण चांगले आहोत की वाईट हेही पाहत नाही। परंतु मृत्यू कुणाला कुठे कधी कसा येईल ह्याची जरी शाश्वती नसली, तरी मृत्यू हा अटळ आहे। तो कुणाला कुठे येईल, कसा येईल, कधी येईल हे जरी सांगता